गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द फिजिक्स. फिजिक्समध्ये बेटा आज आपल्याला एएलचा थोडासा पुढचा पार्ट बघायचा आहे. एएलचा पुढचा पार्ट बघताना बेटा मी आधी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन करून देतो, मग आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे बेटा. ठीक आहे, हे कंपल्सरी लिहून घ्यायचं आहे. हे कुठल्याही टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित दिलेलं नाही आहे. मी जे जसं सांगेल ते तसं घेतल्याने एकदम तुम्हाला ते इझी वाटेल बेटा. ठीक आहे, हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. फाईन. ओके, काय सपोज हा कन्सेप्ट की नाही का, सपोज माझ्याकडे आपण एखादी एक्सपेरिमेंट परफॉर्म केली. त्या एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्याच्या नंतर A1, A2, A3, A4, A5 ह्या माझ्या काही मेजर व्हॅल्यूज आहेत. ह्या काही मी व्हॅल्यूज मेजर केल्या बेटा. ह्या व्हॅल्यूज काही मी काय केल्या, मेजर केल्या. A1, A2, A3, A4, A5 ह्या व्हॅल्यूज काय केल्या, मी मेजर केल्या. ठीक आहे, मग वेट असते तर W1, W2, W3, W4, W5 असेल. त्याच्यानंतर मास असेल तर M1, M2, M3, M4, M5 असेल. ठीक आहे, असंच सपोज माझे ह्या काय मेजर व्हॅल्यू अजून केलं त्या A1, A2, A3, A4, A5 अशा आहेत. ठीक आहे, पुढे ना बेटा याच्यामध्ये सपोज सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे तो माझं मीन व्हॅल्यू काढणे किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काढणे. पहिला कन्सेप्ट कुठला बेटा, मीन व्हॅल्यू काढणे किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काढणे. मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला काय बेटा, इट इज द मीन ऑफ ऑल द ॲव्हरेज व्हॅल्यूज. इट इज द मीन ऑफ ऑल द मेजर व्हॅल्यूज. इट इज द मीन ऑफ ऑल द मेजर व्हॅल्यूज. मीन म्हणजे काय असतो, सिम्पल, जेवढ्या किमती आहेत, ठीक आहे, ह्या 5 किमती आहेत ना, तर ह्या 5 किमतीवरती तशाच तशा लिहायच्या, त्याला भागिले. टोटल किमती किती आहेत बेटा, 5 आहेत, म्हणून भागिले 5 आले. इथे भागिले नेहमीच 5 येईल का, नाही. इथे भागिले किती येईल बेटा, सपोज इथे 4 किमती असत्या तर 4 भागिले असतं. सपोज 10 किमती असतात तर भागिले 10 आलं असतं. सपोज 8 किमती असतात तर भागिले 8 आलं असतं. जेवढ्या किमती इथे असतात तेवढ्याला भागिले इथे खाली येतं. काय बोललो काही नाही, कळलं. इथे मी 5 किमती घेतलेल्या आहेत म्हणून त्याला भागिले काय घेतलं बेटा, 5. मग पहिला कन्सेप्ट काय सांगतो, मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते, इट इज द मीन ऑफ ऑल द मेजर व्हॅल्यूज. इट इज द मीन किंवा इट इज द ॲव्हरेज ऑफ ऑल द मेजर व्हॅल्यूज. ज्या कुठल्याही मेजर व्हॅल्यू काढल्या असेल त्याचा मीन काढणे म्हणजेच माझा मीन व्हॅल्यू. ओके, मीन व्हॅल्यू कशी काढतात बेटा, ज्या किमती असतील, सपोज 10 किमती असतील तर 10 किमतीवरती लिहायच्या, त्याला भागिले 10. 10च का लिहायच्या, तर सगळ्या किमती किती होत्या, 10 होत्या, म्हणून त्याला भागिले 10 आलं. म्हणून त्याला भागिले किती आलं बेटा, 10. पुढचा कन्सेप्ट बेटा आहे ॲब्सोल्यूट एरर. आता हाच एक सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे, मुलांना थोडासा अवघड हात जातो. काय म्हणतो बेटा हा कन्सेप्ट, नीट आहे का. इट इज द सम. सम म्हणजे बेटा ही बेरीज आहे. इट इज द सम म्हणजे काय बेटा, ही बेरीज आहे. कोणाची बेरीज आहे, इट इज द सम ऑफ मॅग्निट्यूड डिफरन्स. मॅग्निट्यूड या शब्दाचं मिनिंग काय बेटा माहिती का, आता इथे माझं किंमत निगेटिव्ह येऊ चाहे पॉझिटिव्ह येऊ, मी त्याला पॉझिटिव्हच घेतली जाणार. ठीक आहे, म्हणजे किंमत तुझी निगेटिव्ह झाली त्याला पॉझिटिव्ह लिहायची, पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्हच लिहायची. मॅग्निट्यूडचं मिनिंग कळालं. मॅग्निट्यूड म्हणजे किंमत असते, पण इथे मॅग्निट्यूडचं मिनिंग काय बेटा, इथे आपण टाकताना याला 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये टाकलेले, ह्याचं मिनिंग मॅग्निट्यूड आहे. 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये टाकतो याचं मिनिंग काय बेटा, तुझी किंमत निगेटिव्ह आली तरी पॉझिटिव्ह लिहायची, पॉझिटिव्ह आली तरी निगेटिव्ह लिहायची. इट इज द सम ऑफ द मॅग्निट्यूड डिफरन्स. कोणाचं डिफरन्स, तर मीन व्हॅल्यू. ही मीन व्हॅल्यू आहे बेटा, AM म्हणजे मीन व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. पहिली मेजर व्हॅल्यू AM मायनस A1, त्याच्यात AM मायनस A2, AM मायनस A1, AM मायनस A2, AM मायनस A3, AM मायनस A4 आणि AM मायनस A5. आणि सगळ्यांमध्ये सम आहे म्हणजेच काय बेटा, बेरीज आहे. इट इज द सम ऑफ मॅग्निट्यूड डिफरन्स. मॅग्निट्यूड डिफरन्स कोणामधला आहे, मीन व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. इट इज द सम ऑफ मॅग्निट्यूड डिफरन्स. पुन्हा एकदा, इट इज द सम ऑफ मॅग्निट्यूड डिफरन्स. इट इज द सम म्हणजे बेरीज आहे. कशाची बेटा, डिफरन्सची आहे. मॅग्निट्यूड डिफरन्स म्हणजे काय, कंपल्सरी किंमत ती पॉझिटिव्हच घ्यायची. मॅग्निट्यूड डिफरन्स बिटवीन कोणामध्ये बेटा, मीन व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. गणित जेव्हा घेऊ तेव्हा अजून जास्त क्लिअर होईल. ही जी किंमत असेल ती मायनस ही किंमत, पुन्हा प्लस, पुन्हा ही किंमत मायनस ही किंमत, प्लस ही किंमत मायनस ही किंमत, प्लस ही किंमत मायनस ही किंमत, प्लस ही किंमत मायनस ही किंमत. पण प्रत्येक वेळेस उत्तर चाहे तुझं निगेटिव्ह जरी झालं, मायनस करताना उत्तर निगेटिव्ह जरी आलं, मायनस करताना आन्सर निगेटिव्ह जरी आलं तर मी पॉझिटिव्हच लिहिणार. मायनस करताना आन्सर निगेटिव्ह जरी आलं तर पण मी पॉझिटिव्हच लिहिणार आहे. ठीक आहे, ओके. हेच झालं माझं, त्याला नाव दिलं आपण डेल्टा ए. त्याला काय नाव दिलं, डेल्टा ए. डेल्टा ए म्हणजे काय झालं, आपला ॲब्सोल्यूट एरर. डेल्टा ए म्हणजे काय झालं बच्चे लोक, आपला ॲब्सोल्यूट एरर. डेल्टा ए म्हणजे काय झालं, आपला ॲब्सोल्यूट एरर. पुढचा कन्सेप्ट मीन ॲब्सोल्यूट एरर.
नावातच मिनिंग आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. काय बेटा मीन ॲब्सोल्यूट एरर, इट इज द अर्थमॅटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. अर्थमॅटिक मीन म्हणजे काय, या सगळ्यांची बेरीज काढली आहे म्हणजे ॲब्सोल्यूट एरर घेतलाय, त्याला भागिले किती येईल बेटा 5. 5च काय आलं तर 5 किमती होत्या म्हणून 5. इट इज द अर्थमॅटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. अर्थमॅटिक मीन ऑलरेडी काढलेला आहे. अर्थमॅटिक मीन ऑलरेडी काढलेला, हा काय झाला बेटा अर्थमॅटिक मीन आहे. ॲब्सोल्यूट एरर सम ऑफ द मॅग्निट्यूड डिफरन्स. अर्थमॅटिक मीन म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज झाली, ती म्हणजे कुठली किंमत आली डेल्टा आहे, ती म्हणजे किंमत कुठली आली डेल्टा आहे. इट इज द अर्थमॅटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर जो आहे जो होता त्याचा अर्थमॅटिक मीन म्हणजे काय, या सगळ्यांची बेरीज ऑलरेडी होती, त्याला भागिले 5च काय केलं, 5 किमती होत्या, त्याला भागिले 5च काय केलं, त्याला किमती किती होत्या 5 होत्या. पुढचं चौथा रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय असतो बेटा, हा रेशिओ आहे, हा रेशिओ आहे. इट इज द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. इट इज द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. म्हणजे काय, डेल्टा एम अपॉन एम. डेल्टा एम अपॉन एम फॉर्म्युले पाठ पाहिजे बेटा. इट इज द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. इट इज द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. इट इज द रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. आणि मग हा फॉर्म्युला द्यायचा. इट इज द रेशिओ ऑफ द मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. मग हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. सगळ्यात शेवटी पर्सेंटेज एरर. पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल ना बेटा आन्सर, त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करावं लागतं. पर्सेंटेजमध्ये जर तुला कुठलंही आन्सर काढायचं असेल तर त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करावं लागतं. पुन्हा एकदा पर्सेंटेजमध्ये कुठलंही आन्सर काढायचं असेल त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करावं लागतं बेटा. मग पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू द 100. जो रिलेटिव्ह एरर आहे ना त्याला मल्टिप्लाइड बाय 100. जो माझा रिलेटिव्ह एरर असेल त्याला मल्टिप्लाइड बाय 100. हे 5 अतिशय महत्त्वाचे डेफिनेशन्स आहेत. 2 ते 3 वेळेस हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका. 2 ते 3 वेळेस हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका बेटा. खूप महत्त्वाचा. याच्यावरती आधारित सम्स टपकतात. याच्यावरती आधारित सम्स टपकतात. सम्स पण घेणार आहे बेटा आपण. ठीक आहे, ओके. आता लिखापडी घ्यायची आहे. ठीक आहे, कंपल्सरी लिहून घ्यायचं मी जसं सांगतोय तसं. ठीक आहे, लिहून घ्या, लिहून घ्या. लेट A1 इथे दिसतं बेटा A1, A2, A3, A4, A5. Let A1, A2, A3, A4, A5 be the measured values. Be the measured values. Be the measured values. Therefore आता पहिलं घ्या मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू. पहिलं घ्या मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू डॅश करा. मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू. इट इज द मीन ऑफ ऑल द measured values. Mean value or average value. Mean value or average value is the mean of all the measured values. Mean value or average value is the mean of all the measured values. Mean value or average value is the mean of all the measured values. Mean value or average value is the mean of all the measured values. ब्ल्यू पेनामध्ये जो मी चौकोनी काढलेला आहे तो डब्बा लिहून घ्यायचा आहे. फॉर्म्युला म्हणजे त्याचा AM इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 त्याला डिवाइडेड बाय 5. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 त्याला डिवाइडेड बाय 5. ओके, झालंय. अपेक्षा ठेवतो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हा चौकोनी डब्यामध्ये ब्ल्यू पेन आणि ज्याला मी चौकोनी डब्बा केलेला आहे तेवढं लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्ल्यू पेन आणि ज्याला चौकोनी डब्बा केलेला आहे तेवढं लिहून काढायचं आहे. सेकंड फंडा ॲब्सोल्यूट एरर. सेकंड फंडा ॲब्सोल्यूट एरर. सेकंड फंडा ॲब्सोल्यूट एरर. चलो लिहून घ्या. ॲब्सोल्यूट एरर इज द सम ऑफ मॅग्निट्यूड डिफरन्स. Absolute error is the sum of magnitude difference. Absolute error is the sum of magnitude difference between the mean value and measured value. Between the mean value and measured value. Between the mean value and measured value. Absolute error is the sum of magnitude difference. Absolute error is the sum of magnitude difference between the mean value and measured value. Between the mean value and measured value. Between the mean value and measured value. ओके, चलो डेल्टा ए पुन्हा फॉर्म्युला लिहायचा बेटा. डेल्टा ए इज इक्वल टू मॉड ऑफ, याला मॉड पण म्हणतात बेटा,
दोन लाईन आहेत ना याला मॉड पण म्हणतात, म्हणजे मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे किंमत नेहमी पॉझिटिव्ह असते. मॉड ऑफ am मायनस a1 प्लस पुन्हा मॉड ऑफ am मायनस a2 पुन्हा प्लस मॉड ऑफ am मायनस a3 प्लस मॉड ऑफ am मायनस a4 प्लस मॉड ऑफ am मायनस a5. लिहून घ्या am मायनस a5. व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. थर्ड आता मीन ॲब्सोल्यूट एरर. थर्ड घ्या मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. चलो पुढे लिहायचं आहे. मीन ॲब्सोल्यूट एरर इज द अर्थमॅटिक मीन ऑफ द ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर is the arithmetic mean of absolute error. It 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 is the arithmetic mean of absolute error. Mean absolute error is the arithmetic mean of absolute error. It is the arithmetic mean of absolute error. Delta AM is equal to delta A upon 5. Formula लेता है. Delta AM is equal to delta A upon 5. Delta AM is equal to delta A upon 5. Delta AM is equal to delta A upon 5. Okay. Next पुढचं घ्यायचं बेटा रिलेटिव्ह एरर. पुढचं घ्यायचं आहे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर आता सांगितलं बेटा हा एक प्रकारचा रेशिओ आहे. कशाचा रेशिओ आहे? It is the ratio of mean absolute error to the mean value. It is the ratio of mean absolute error to the mean value. लिहून घ्या. Relative error is the ratio of 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 mean absolute error to the mean value. It is the ratio of mean absolute error to the mean value. It is the ratio of mean absolute error to the mean value. It is the ratio of mean absolute error to the mean value. It is the ratio of mean absolute error to the mean value. हा पुन्हा चौकोनी डब्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा आहे. चौकोनी डब्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा आहे. चौकोनी डब्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा आहे. चौकोनी डब्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा मुद्दा पर्सेंटेज एरर. पुढचा मुद्दा बेटा पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. It is the product of relative error in it is the product of relative error and 100. It is the product of relative error and 100. It is the product of relative error into the 100. It is the product of relative error into the 100. खाली पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू द 100. खाली दिसतो बेटा फॉर्म्युला पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू द 100. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा आपल्याला सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहायचे पुन्हा ते मला गणितांसाठी काम येतील. ठीक आहे. आता सगळेच्या सगळे काय लिहायचे बेटा आपल्याला फॉर्म्युलेज. सगळेच्या सगळे काय लिहायचे बेटा आपल्याला फॉर्म्युलेज. सपोज आत्ताचं जे सगळं झालं तेच सगळं शॉर्टकटमध्ये पुन्हा. ठीक आहे. सपोज A1 A2 A3 A4 A5 ह्या तुमच्या मेजर्ड व्हॅल्यूज आहेत. या तुमच्या काय आहेत बेटा मेजर्ड व्हॅल्यूज आहेत. मग पहिला फॉर्म्युला मीन व्हॅल्यू. पहिला फॉर्म्युला कुठला आहे बेटा मीन व्हॅल्यू किंवा त्याला अजून एक काय नाव आहे ॲव्हरेज व्हॅल्यू. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू डिनोट केलं जातं AM ह्या सिम्बॉलने. ठीक आहे. त्याला दाखवतात AM ह्या सिम्बॉलने किंवा इथंच लिहून घेतो AM. फॉर्म्युलाच लिहितो ना आता. AM इज इक्वल टू किती A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 त्याला डिवायडेड बाय 5. त्याला डिवायडेड बाय किती बेटा 5. ठीक आहे. हा झाला मीन व्हॅल्यूचा फॉर्म्युला. सेकंड मीन व्हॅल्यूच्या नंतर आत्ताच बघितलं तुमच्या बुक्समध्ये दिसत असेल. पुढचं कुठलं होतं बेटा ॲब्सोल्यूट एरर. पुढच्याचा फॉर्म्युला कुठला बेटा ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर. ओके. त्याला डिनोट केलं डेल्टा ए ह्या सिम्बॉलनी. फॉर्म्युला किती आहे मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ डिफरन्स AM मायनस A1 प्लस पुन्हा AM मायनस A2 प्लस
पुन्हा AM मायनस A3 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A4 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A5 त्याला डिवायडेड बाय खाली किती येईल बेटा? नाही सॉरी, त्याला डिवाइड काही नाही. हे फक्त काय झालं? ॲब्सल्यूट एरर. हे काय झालं? ॲब्सल्यूट एरर. हा कशाचा फॉर्म्युला झाला बेटा? ॲब्सल्यूट एरर. ॲब्सल्यूट एररच्या नंतर आपण थर्ड फॉर्म्युला बघितला होता, तो म्हणजे कुठला होता बेटा? मीन ॲब्सल्यूट एरर. पुढचा फॉर्म्युला कुठला बघितला? मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर त्याला दाखवलं होतं डेल्टा AM ह्या सिम्बॉलने, विच इज इक्वल टू काय बेटा? डेल्टा A अपॉन 5. अपॉन 5 का? तर मीन व्हॅल्यू, सॉरी मीन व्हॅल्यू नाही, टोटल नंबर ऑफ मेजर व्हॅल्यूज. ठीक आहे. पुन्हा किती आलं बेटा ते? मीन ॲब्सोल्यूट एरर. इट इज द मीन ऑफ द ॲब्सोल्यूट एरर. इट इज द मीन ऑफ द ॲब्सोल्यूट एरर. इट इज द मीन ऑफ द मीन काढायचं म्हटलं तर त्याला भागिले किती बेटा? 5 किमती आहेत तर भागिले 5. 8 किमती असेल भागिले 8. 10 किमती असेल तर भागिले 10. मीन ॲब्सोल्यूट एरर पण झालं. चौथं कुठलं होतं बेटा? रिलेटिव्ह एरर. चौथं कुठलं होतं? रिलेटिव्ह एरर. त्याला डिनोशन काहीच नाहीये. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला इट इज द रेशो ऑफ कशाचा? मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी पाचवा पर्सेंटेज एरर. पाचवा कुठलं होतं बेटा? पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू द 100. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय असतं बेटा? रिलेटिव्ह एरर इंटू द 100. चलो हेडिंग टाकायची आहे फॉर्म्युले आणि सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. हेडिंग टाकायचे आहे फॉर्म्युले आणि सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हेडिंग टाकायचे फॉर्म्युले आणि सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहून घ्या बेटा. व्हिडिओ पॉज करून हेडिंग टाकायचे फॉर्म्युले आणि सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता 2 मिनटं लक्ष इकडे बेटा. आता ना माझं थोडीशी पद्धत कशी असेल शिकवण्याची ते सांगतो. आता माझे सम्स चालू होतील ना बेटा. सम्स मी इथे काय डिक्टेट करत बसणार नाही. मला एक फॅसिलिटी व्हिडिओमध्ये अशी आहे की मी तुम्हाला सम आता थोडे तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून येईल बेटा. कुठल्या फॉर्ममध्ये? इमेज. म्हणजे इथून माझं थोडंसं बोलणं बंद होईल. एक फोटो दिसेल, त्या फोटोमध्ये तुम्हाला फक्त सम दिलेलं असेल. ते सम कॉपी करून घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे. त्याला व्हिडिओला पॉज करायचा. सगळंच्या सगळं सम व्यवस्थित कॉपी करायचं. कॉपी झालं साधारणपणे मी ते 15 ते 20 सेकंड किंवा 10 ते 15 सेकंड तरी ते सम ठेवतो. ठीक आहे. तेव्हा ते पॉज करा. हळूहळू सम पुढे जाईल. ठीक आहे. पॉज करून ठेवलं तर पुढे काही जाणार नाही. ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही सम घेऊन घ्यायचं. घेऊन झालं सगळ्याच्या सगळे 10 सेकंडानंतर पुन्हा माझा व्हिडिओ चालू होईल. त्या व्हिडिओमध्ये मी आता ते सम सोडवलेलं असेल. पद्धत कळाली? जेव्हा मी असं म्हणेल आता इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सम दिसून येईल तर थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दिसणार नाही, फक्त तो फोटो दिसेल. त्या फोटोमध्ये सम असेल. ते सम कॉपी करून घ्यायचं आहे आणि त्याच समचं सोल्युशन पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू केलेलं असेल. कसं होईल काय नाही. कळालं बेटा? मी जेव्हा म्हणेल आता की तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, ते सम कॉपी करून घ्यायचं आहे, त्यावेळेस तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करायचा. इमेजच्या फॉर्ममधलं ते सम कॉपी करून घ्यायचं. कॉपी झालं की पुन्हा मी पुढे तुम्हाला कंटिन्यू दिसेल आणि ते सम सोडवलेलं असेल बेटा. ठीक आहे. ओके. अपेक्षा ठेवतं कळलं असेल. आता काय काही नाही ते बघा. आता इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सम दिसेल बेटा, तेवढं प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल तेवढं प्लीज सगळ्यांनी कॉपी करून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता पहिलं सम बेटा काय म्हणतोय? अन ऑब्जेक्ट वॉज वेटेड बाय अ फिजिकल बॅलन्स अँड मेजर्ड रिडिंग्स आर. मेजर्ड रिडिंग्स ना म्हणजे मेजर्ड व्हॅल्यूज झाल्या. राईट. मेजर्ड रिडिंग्स आर किती बेटा? वेटेड म्हणतोय त्याला मी W1 लिहू बेटा. तुम्ही सपोज A1 A2 A3 असं जर कंटिन्यू केलं तरी चालेल बेटा. ठीक आहे. मेजर्ड व्हॅल्यूजला आपण एक काम करू, आपण आपल्या पद्धतीत जाऊ. त्याला आपण A1च नाव देऊ म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला ते सोपं जाईल. ठीक आहे. A1 ची किंमत किती आली बेटा? 5.04 ग्रॅम. 5.04 ग्रॅम. त्याच्यानंतर A2 ची किंमत पुढची किती आहे? 5.06 ग्रॅम. 5.06 ग्रॅम. A3 ची किंमत किती आहे? 4.97 ग्रॅम. ओके. A4 ची किंमत किती आहे? 5 ग्रॅम. 5.00 ग्रॅम.
आणि A5 ची किंमत A4 ची झाली A5 ची 4.93 ग्रॅम. ओके, पुढे काय, फाइंड द मीन व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. जे सगळ्या किमती काढायच्या आहेत. पहा, मीन व्हॅल्यू पण विचारतोय, ॲब्सोल्यूट एरर पण विचारतोय, मीन ॲब्सोल्यूट एरर पण विचारतोय, रिलेटिव्ह एरर पण विचारतोय, पर्सेंटेज एरर पण विचारतोय. सगळ्याच किमती काढायला लावतोय. राईट. मग आता सगळ्यात पहिलं मीन व्हॅल्यू. सगळ्यात पहिले काय येईल बेटा, मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू त्याला डिनोट करतं AM या सिम्बॉलनी. फॉर्म्युला काय, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 त्याला डिवायडेड बाय, खाली किती येईल बेटा 5. याला लिहिताना आता AMच लिहितो फक्त. A1 ची किंमत 5.04 प्लस पुन्हा 5.06 प्लस 4.97 पुन्हा प्लस किती बेटा 5.00 प्लस पुन्हा 4.93 त्याला डिवायडेड बाय, खाली किती बेटा 5. आता लक्ष इकडे, मुलं काय चुकतात. आता अत्यंत महत्वाचं सांगणार आहे. कॅल्सीमध्ये मुलं काय करतात बेटा, हे डायरेक्ट असंच्या असं टाकतात. म्हणजे 5.04 प्लस 5.06 प्लस 4.97 प्लस 5.00 प्लस 4.93 आणि त्याला डायरेक्ट डिवायडेड बाय 5. तुमचं उत्तर 100% चुकेल. 100. तुम्ही इनपुट व्यवस्थित टाकलाय पण तरी पण उत्तर चुकलं. का उत्तर चुकलं त्याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे. काय रिझन आहे इथे सांगतो. कॅल्सीमध्ये ना बेटा प्रोग्रॅमिंग केलेली असते. कॅल्सीमध्ये काय केलेली असते, प्रोग्रॅमिंग केलेली असते. कॅल्सी म्हणजे काय जादू नाही आहे, त्याच्यामध्ये एक प्रोग्रॅमिंग आहे. त्या प्रोग्रॅमिंगमध्ये एक नियम फॉलो केलेला आहे, तो म्हणजे बॉड मासचा. हा कदाचित तुम्ही 10वीमध्ये 8वी 9वी 10वीमध्ये ऐकला असेल. बॉड मास. बॉड मास म्हणजे काय बेटा माहिती का, कॅल्सी नेहमी पहिल्यांदा ब्रॅकेटच सोडवेल. ओ म्हणजे ऑफ, याचं काही मिनिंग नाही. त्याच्यानंतर डिव्हिजनच सोडवेल, मग मल्टिप्लिकेशनला महत्त्व देईल, मग ॲडिशनला महत्त्व देईल आणि मग सबट्रॅक्शनला महत्त्व देईल. आणि कॅल्सी असाच क्रम फॉलो करतो. कॅल्सी असाच सिक्वेन्स फॉलो होतो कॅल्सीमध्ये. म्हणजे सगळ्यात पहिले कॅल्सी ब्रॅकेटला सोडवतं, मग ब्रॅकेट नसेल तर डिव्हिजनला पहिले सोडवेल, मग मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन. मग याच्यामुळे काय होतं बेटा माहिती का, जेव्हा तुम्ही असं कॅल्शियमने टाकतात, म्हणजे सपोज मी असं कॅल्शियमने टाकलं की ते 5.04 प्लस पुन्हा 5.06 प्लस 4.97 प्लस पुन्हा 5.00 प्लस 4.93 आणि त्याला डिवायडेड बाय 5. काय करेल बघा कॅल्सी, सांगतायत. कॅल्सी आता ब्रॅकेट दिसते कॅल्सीला ब्रॅकेट दिसते का, अजिबात नाही. मग कॅल्सीला काय दिसतंय, ब्रॅकेट टाकली का तू नाही टाकली, मग कॅल्सीला ब्रॅकेट दिसली नाही. कॅल्सीला डायरेक्ट डिव्हिजन दिसलं तर कॅल्सी पहिले फक्त एवढ्यालाच डिवाइड करतो. तुला असं नकोय. हे तुम्हाला जर मी ॲक्च्युली लिहून दाखवलं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये तर कॅल्सी कसं करतो ते बघा. 5.04 प्लस 5.06 प्लस 4.97 प्लस 5.00 प्लस 4.93 आणि फक्त त्याला डिवायडेड बाय 5. फक्त याला डिवायडेड बाय 5 होईल, पण तुला अख्ख्याला डिवायडेड बाय 5 आहे ना. फरक आहे की नाही, याला डिवायडेड बाय 5 आणि याला अख्ख्याला डिवायडेड बाय 5. मग जर मला असं उत्तर हवं आणि तू असं टाकतोय, मग उत्तर बरोबर येईल का बेटा. मला हवंय अख्ख्याला डिवायडेड बाय 5 आणि तू इनपुट देताना कॅल्सीला असं दिलं. जर ब्रॅकेट नाही टाकली तर, ब्रॅकेट नाही टाकल्यामुळे कॅल्सी काय करेल, सगळ्यात पहिले डिव्हिजन करेल. डिव्हिजन हे इथं आहे, मग कॅल्सी याला डिवाइड करून टाकेल आणि जे यांचा आन्सर येईल, सपोज मी याचं आन्सर आलं, सपोज याचं उत्तर आलं, सपोज 0 लिहिते, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 0.9 समथिंग येईल आणि हे सगळ्यांसोबत काय होऊन जाईल बेटा, पुढे ॲड होऊन जाईल. हे सगळ्यांसोबत काय होऊन जाईल, ॲड. असं पाहिजे का, ही बात नाही. मग तुला असंच्या असं हवं असेल तर काय करावं बेटा माहिती का, वरती एका ब्रॅकेटमध्ये टाक, खालच्या साईडला एक ब्रॅकेट टाक. याचा फायदा कसा होईल, जेव्हा तू इथे ब्रॅकेट टाकतोय याचं मिनिंग काय झालं, पहिले काय सोडव ब्रॅकेट, मग पहिले यांनी ब्रॅकेट सोडवेल आणि जे आन्सर येईल त्याला डिवायडेड बाय 5 होईल. हे खूप 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 महत्वाचं सांगितलं गेलं बेटा. खूप म्हणजे खूपच महत्वाचं सांगितलं गेलं. अख्ख्या इंजिनिअरिंगसाठी लक्षात ठेवा. जेव्हा तुमचं असं डिवाइड वगैरे येतं ना बेटा आणि वरती ॲडिशन वगैरे असते तर ब्रॅकेट टाकायची म्हणजे टाकायचीच. हाताला एकदम सवय झाली पाहिजे ती. हाताला एकदमच सवय झाली पाहिजे की मला ब्रॅकेट टाकायचीच आहे. ब्रॅकेट नाही टाकली तर माझं उत्तर चुकेल.
ब्रॅकेट नाही टाकली तर माझं उत्तर चुकेल बेटा. कळालं हे? ठीक आहे. ब्रॅकेट का टाकायची का नाही? ओके. इथे मग आता कसं करणार? वरचं एका ब्रॅकेटमध्ये टाका. ब्रॅकेटच्या आतमध्ये 5.04 प्लस 5.06 प्लस 4.97 प्लस 5.00 प्लस 4.93. ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवाइड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 5. किती आलं बेटा? AM ची किंमत तुमची येते 5. AM ची किंमत किती आली बेटा? 5. राईट. AM ची किंमत किती आली? 5 ग्रॅम. AM भेटला कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर, म्हणजे मीन व्हॅल्यू भेटली. पुढे काय करायचंय? ॲब्सोल्यूट एरर. सेकंड आता काय करायचंय? ॲब्सोल्यूट एरर. सेकंड काय करायचं बेटा? ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी इथे पुन्हा डेल्टा आहे. ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी मॉड ऑफ फॉर्म्युला किती बेटा? AM मायनस A1 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A2 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A3 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A4 प्लस पुन्हा मॉड ऑफ AM मायनस A5. AM मायनस A5. ओके. आता इथे पहा, AM ची किंमत 5 मॉड घ्यायचा मायनस A1 ची किंमत 5.04. ओके. प्लस पुन्हा 5 मायनस A2 ची किंमत 5.06 5.06 प्लस पुन्हा AM ची किंमत 5, A3 ची किंमत 4.97. ओके. प्लस पुन्हा 5 मायनस A4 ची किंमत 5, A4 ची किंमत 5.00 प्लस पुन्हा 5 मायनस A5 ची किंमत 4.93. ओके. आता बेटा इथे मॉड आहे. मॉडचं मिनिंग काय? किंमत कंपल्सरी पॉझिटिव्ह. 5 मायनस 5.04 मायनसमध्ये उत्तर येत आहे, मायनस 0.04 येत आहे. पण ते मायनसमध्ये लिहायचं का? नाही, पॉझिटिव्हच लिहिणार. मी पॉझिटिव्हच लिहिलं. पहा पुन्हा 5 मायनस 5.06 किती आलं? मायनस 0.06. पण पॉझिटिव्हच लिहायचं मॉडमध्ये म्हणून. 5 मायनस 4.97 ऑलरेडी पॉझिटिव्ह आलं. 0.03 प्लस पुन्हा 5 मायनस 5.00 0 येईल. ठीक आहे. प्लस 5 मायनस 4.93 किती आलं बेटा? 0.07. मग इथे मला डेल्टा ए ची किंमत भेटेल. आता डेल्टा ए 0.04 प्लस 0.06 प्लस 0.03 प्लस 0 प्लस 0.07 किती आलं बेटा? 0.2. ही कुठली किंमत झाली? डेल्टा ए. म्हणजे ॲब्सोल्यूट एरर भेटला. कुठला एरर भेटला बेटा? ॲब्सोल्यूट एरर मला इथे भेटलेला आहे. ॲब्सोल्यूट एरर भेटला. पुढे आता थर्ड फंडा. ॲब्सोल्यूट एररच्या नंतर मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एररसाठी फॉर्म्युला आहे किंवा डेल्टा AM त्याला दाखवतात. डेल्टा AM इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? डेल्टा ए अपॉन किती किमती आहेत? 1 2 3 4 5 त्याला भागिले 5. विच इज इक्वल टू, याला डेल्टा AM लिहितो आपण. विच इज इक्वल टू डेल्टा ए 0.2 त्याला डिवायडेड बाय 5. मग डेल्टा AM विच इज इक्वल टू कॅल्सीमध्ये केलं 0.2 त्याला डिवायडेड बाय 5. किती आलं बेटा? 0.04. 0.04 ही कशाची किंमत आली? मीन ॲब्सोल्यूट एरर. ही कशाची किंमत आली बेटा? मीन ॲब्सोल्यूट एरर. चौथा फंडा रिलेटिव्ह एरर. चौथा फंडा कुठला बेटा? रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय बेटा? डेल्टा AM अपॉन AM. राईट. मग पुन्हा डेल्टा AM आत्ताच काढला 0.04 त्याला भागिले AM. AM ची किंमत किती आहे? 5. मग इथे तुला रिलेटिव्ह एरर भेटेल. रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर विच इज इक्वल टू 0.04 त्याला डिवायडेड बाय 5. किती आलं बेटा? 8 इंटू 10⁻³ जे आलं असेल ते लिहायचं, घाबरायचं नाही. 8 इंटू 10⁻³ किती आलं बेटा? -3. 8 इंटू 10⁻³ आणि सगळ्यात शेवटी पर्सेंटेज एरर. सगळ्यात शेवटी पर्सेंटेज एरर. रिलेटिव्ह एरर इंटू द 100 विच इज इक्वल टू 8 इंटू 10⁻³ इंटू द 100. पर्सेंटेज एररचं उत्तर भेटेल. पर्सेंटेज एरर which is equal to calculations करा 8 into 10⁻³ into the 100 किती आलं बेटा? 0.8
पर्सेंटेज 0.8%. कळालं बेटा? हे झालं तुमचं अख्खच्या अख्खं गणित. कशाचं बेटा? कशाचं? पर्सेंटेज एररचं. कळालं बेटा? गणित कसे पडतात? आता याच्यातून येईल बेटा MCQs वाईज काहीही पडू शकतो. फक्त तू मीन व्हॅल्यू विचारते, तू मीन व्हॅल्यू काढा. ॲब्सोल्यूट एरर विचारत मला दोघं काढावं लागेल, म्हणजे मला ॲब्सोल्यूट एरर भेटेल. मीन ॲब्सोल्यूट एरर विचारतं हे सगळं तुम्हाला सोडवावं लागेल. रिलेटिव्ह एरर विचारतं हे सगळं सोडवावं लागेल. पर्सेंटेज एरर विचारतं हे सगळं सोडवावं लागेल. लक्षात येत आहे काय केलंय काही नाही? ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे शांततेत लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे शांततेत लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. ठीक आहे. आज एकच गणित घेतलं, उद्या अजून 2 गणितं ह्या टाईपचे घेतली जातील. ठीक आहे बच्चा लोक. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.